नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? लॉंग टाइम नो सी राईट. तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे पेटकर परिवार स्नेह मेळावा. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि विविध कार्यक्रम झाली, जशी कुंकुमार्चन, हळदी कुंकू, आणि मम्मीने तिची ओटी भरली आणि आम्ही तिचा सगळ्यांनी मिळून आशीर्वाद घेतला आणि सगळ्यांसाठी घेतला की सगळ्यांना नेहमी खूप सुखी ठेव. आणि हा आहे माझा काका. हा आमचा पेटकर विकास मंडळाचा छोटासा कार्यक्रम होतो मुंबईला माटुंगा येथे. तेंडुलकर दरवर्षी हे 3रं वर्ष आहे. आणि या ठिकाणी सगळे पेटकर बंधू सगळे एकत्रित आम्ही जमतो आणि या ठिकाणी मोठा उत्सव आम्ही साजरा करतो. आमची देवी शर्वाणी मातेचं स्मरण करतो. आरती वगैरे सगळे ठिकाणी आरती होते. त्या ठिकाणी सगळे स्त्री संबंधित आपले जेवढे पेटकर बंधू आहेत एकत्रित जमतात आणि या त्या ठिकाणी एकत्रित त्यांना सगळे एकत्रित भेटतात आणि काहीतरी मोठा उत्सव साजरा. मी सगळे असे बसलोय आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसून खूप मज्जा केली. तुम्ही पण पहा. गेली 3 वर्ष हा स्नेह मेळावा राबवण्यात आला आहे आणि ही आमची कुलदेवी आहे, शर्वाणी देवी. श्री शर्वाणी देवी प्रसन्न. तर यंदाचं हे 3रं वर्ष होतं. माटुंगा तेंडुलकर हॉलमध्ये आम्ही दरवर्षी पेटकर स्नेह मेळावा साजरा केला जातो. ज्या लोकांना आमच्या कुलदेवीला म्हणजेच शर्वाणी देवीला गोव्याला जाणं शक्य नसतं ते सगळे इकडे येऊन तिचा आशीर्वाद घेतात आणि दरवर्षी इकडची ऊर्जा नेहमी वाढत असते. ज्या प्रकारे देवीची दिवजा जत्रेची जेवढी मजा येते ना, तेवढीच मजा इथे पण जाणवते. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या पूर्ण परिवाराला भेटता येतं, त्यांच्याशी 4 गप्पा मारता येतात आणि हा क्षण त्यामुळे अजून सुंदर वाटतो. तर चला सगळ्यांनी एकत्र बोलूया, श्री शर्वाणी देवी माते की जय. आणि खरं तर हे तर आमचं भाग्य आहे की आम्हा सगळ्यांना एकत्र मिळून देवीच्या महाप्रसादाचा लाभ घेता येतो. याहून अजून सुंदर काय असू शकतं. आणि ही आहे पूर्ण आमची पांढरे फॅमिली. माझा काका, माझी काकी, माझे दादा, काका, काकी, आत्या. आणि देवीचं दर्शन घेऊन निघालो आम्ही घरी. पांढरी फॅमिली आमची खूप मोठी आहे. पुढच्या वेळेला आपण सविस्तर सगळ्यांची अजून नक्की बोलूया, ओके? आणि पुढच्या वेळेला एक मस्त मोठा व्लॉग करूया नक्की. आणि सकाळचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी मी कोलॅबरेशनला निघाली आणि कोलॅबरेशन दादरलाच होतं. तर मी विचार केला की चला का नाही आपण दादरच्या मठात जाऊ. आणि मी या मठात 2ऱ्यांदा गेलेली, पण मी खूप लहान असताना गेली. पण जेव्हा मी इकडे गेली मला इतकं सुंदर आणि इतकं मस्त वाटलं की एकदम मंत्रमुक्त करण्यासारखं वातावरण होतं हे. आणि खरं सांगू तर मला असं वाटतं ना, मठात आल्यानंतर एक वेगळा पीस ऑफ माइंड किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. हे तुमच्यासोबत पण होतं का? मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की. आणि स्वामींना बघितल्यानंतर तर शांत, प्रसन्न हे सगळे शब्द पण फार कमी आहेत. मठात आल्यावर ना असं वाटतं की इकडे बसूनच राहावं. संपूर्ण मठ पाहिल्यानंतर स्वामी चरणी जाऊन प्रार्थना केली, सगळ्यांना खूप आनंदी ठेवा आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात जे पाहिजे ते सगळं मिळो. श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुमच्यासोबत स्वामी नेहमीच आहेत. कारण ते काय म्हणतात तुम्हाला माहितीच आहे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एक वाक्य पण ना खूप झालं की आपल्यासोबत ह्यांची अद्भुत शक्ती आहे जी आपल्याला नेहमी जाणवते आणि जाणवत राहील. सुंदरपणे हे तारक मंत्र असं लावलं होतं आणि ते वाचून अजून स्वामी बळ मिळालं. तर ह्याच सोबत व्लॉगची होत आहे समाप्ती. होप तुम्हाला हा छोटासा व्लॉग नक्की आवडला असेल. पण आज मी एंडिंग करायला आली आहे या व्लॉगची, कारण पण तितकंच खास आहे. मी या अपकमिंग वीकमध्ये तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे जे
मी ट्राय करते किंवा प्रयत्न करते करण्याचा आणि आय होप तुम्हाला पण ते तितकंच आवडेल. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच एक नवीन आणि एका एक्साइटिंग वीकमध्ये. टिल देन ओके बाय बाय, लव्ह यू.